नमस्कार मित्रांनो. आज आपण बायोलॉजीचा अभ्यास सुरू करणार आहोत. खास करून जे पोरं MPSC करत आहे, UPSC करत आहे किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे त्यासाठी सायन्स बद्दल जे आपण कंप्लेंट्स आहेत तर त्याबद्दलसाठी हा सर्व क्लास असणार आहे. आणि सुरुवात मी बायोलॉजीपासून करतो आहे. ऑलरेडी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये फिजिक्स कंप्लीट झालेलं आहे आणि बायोलॉजी आता सुरू झालेलं आहे. तर पूर्णपणे यूट्यूबवर फ्री बायोलॉजी घेण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल, पण सर्व डिपेंड करेल तुमच्या सर्वांच्या रिस्पॉन्सवर. जर तुम्ही रिस्पॉन्स करत असाल आणि जास्तीत जास्त मित्रांना या चॅनलवर जोडत असाल तर आपण बायोलॉजी पूर्णपणे फ्री शिकूया. बिलकुल काही तुम्हाला ₹1 पण द्यायची गरज नाही आहे. यूट्यूबवर मी अपलोड करणार आहे पूर्णच्या पूर्ण क्लासेस. हा पहिला क्लास आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डेड क्लास राहील. नेक्स्ट क्लासपासून काय करणार आहोत मी की जे माझी ऑफलाईनची बॅच आहे त्याच बॅचचे क्लास मी रेकॉर्ड करून सर्व सरळ यूट्यूबवर अपलोड करणार आहे. तर जास्तीत जास्त मित्रांना जोडा. आणि या म्हणजे सिंपल गोष्ट की तुम्हाला नॉलेज भेटत आहे आणि ते तुम्ही घेऊन आपला स्वतःचा फायदा करा. आणि सायन्स का बरं इम्पॉर्टंट आहे हे नवीन सिलेबस तुम्ही बघितलं MPSCचं तेव्हा तुम्हाला समजेलच. सो त्यामुळे या सब्जेक्टला इग्नोर करून चालणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करू शकता. फॉलो म्हणजे तुम्ही रेग्युलर अपडेट पाहत चला, तुम्हाला ते काही ना काही व्हिडिओ भेटतीलच. तर आजपासून मी एक नवी सुरुवात करतो यूट्यूबवर. तर तुम्हा सर्वांच्या सहकार्यांची मला खूप खूप अपेक्षा आहे. सो खूप मित्रांना जोडा, पूर्ण महाराष्ट्रभर हे व्हिडिओ पसरू द्या. आणि याच्याने कसं आहे की चांगला नॉलेज हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्याच प्रयत्नाला तुम्हा सर्वांची सोबत पाहिजे. तर चला सुरू करूया आपलं बायोलॉजीचे सेशन. तर सर्वप्रथम आपण बायोलॉजी या शब्दाचा अर्थ बघूया. तर बघा, बायो म्हणजे लाईफ असते, लॉजी म्हणजे स्टडी. जेव्हाही लॉजी शब्द आला ना समजून जायचं तुम्हाला स्टडीबद्दल बोललं जात आहे. मग आता बायोलॉजी या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोलॉजी? लाईफचा अभ्यास करणे म्हणजे जे जीवन आहे, जीवन पृथ्वी तलावर जे जीवन आहे त्या जीवनाचा अभ्यास करणे. ज्या शास्त्राच्या खाली आपण अभ्यास करतो त्याला आपण बायोलॉजी म्हणायचं. मग आता बघा काय झालं की बघा, सर्वप्रथम प्राण्यांना जिवंत मानलं जायचं. वनस्पतीला खूप झगडावं लागलं जिवंत समजण्यासाठी, लक्षात ठेवा. तर वनस्पती शास्त्र नंतर आलं. सुरुवातीला म्हणजे जीवशास्त्र म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, प्राणीशास्त्र आलं, प्राणीशास्त्र झुलॉजी. सो बायोलॉजीला पण 3 भागामध्ये वाटतो. पहिला आहे झुलॉजी, दुसरा आहे बॉटनी आणि तिसरा आहे मायक्रोबायोलॉजी. आता झुलॉजी म्हणजे काय? जिथे प्राण्यांचा अभ्यास केला जातो म्हणजे याला म्हणायचं प्राणीशास्त्र. बॉटनी म्हणजे काय? जिथं वनस्पतीचा अभ्यास केला जातो म्हणजे याला म्हणायचं वनस्पतीशास्त्र मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला बॉटनी म्हणतात. आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे जे सूक्ष्मजीव आहे त्या जीवांचा अभ्यास करणे म्हणजे त्याला आपण सूक्ष्मजीवशास्त्र म्हणायचं. तर आता यांचे जे फादर आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला काय व्हायचं की बायोलॉजी म्हणजेच प्राणी मानायचं म्हणजे सिंपल लक्षात ठेवा की बॉटनीबद्दल माहीतच नव्हतं. फॉर एक्झाम्पल वनस्पतीला आपण जिवंत मानत नव्हतो सुरुवातीला. सो बायोलॉजीचा अभ्यास आणि झुलॉजीचा अभ्यास एकत्रच केला जायचा. तर आता बायोलॉजीचे फादर कोणाला मानतात? तर बायोलॉजीचे फादर मानतात ॲरिस्टॉटल यांना, ज्यांना आपण अरस्तू असे म्हणतो. अरस्तू आणि ॲरिस्टॉटल एकच आहे, ठीक आहे. सो फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं तर ॲरिस्टॉटलला टिक करून यायचं. त्याच्यानंतर काय आहे? झुलॉजी. झुलॉजी म्हणजे आता मी म्हटलं तुम्हाला की सेपरेट करत नव्हते, त्याच्यामुळे झुलॉजीचे फादर सुद्धा ॲरिस्टॉटलच असतील. सो फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ झुलॉजी एकच आन्सर आहे. कोणतं? ॲरिस्टॉटल. पुस्तकात कुठल्या काही पण लिहिलं राहू शकते, तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. काय म्हटलं मी? फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ झुलॉजी एकच आहे. कोण आहे? ॲरिस्टॉटल. कळलं इथपर्यंत? नेक्स्ट जी बॉटनी असते, बॉटनी म्हणजे काय? वनस्पती. तर वनस्पतीबद्दल क्लासिफिकेशन देणारा कोण आहे? तर त्यांचं नाव आहे हिपोक्रेटस. काय नाव आहे? हिपोक्रेटस. सो बॉटनीचे जे फादर आहेत त्यांचं नाव आहे हिपोक्रेटस. ओके. तर आपण काय शिकलो आता? बायोलॉजी शब्दाचा अर्थ शिकलो, सगळ्यांचे फादर शिकलो. ठीक. सो फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं तर ॲरिस्टॉटल, फादर ऑफ झुलॉजी म्हटलं तरी ॲरिस्टॉटल आणि फादर ऑफ बॉटनी म्हटलं तर हिपोक्रेटस. एवढं कळलं का तुम्हाला? तुम्हाला कळलं आहे बायोलॉजी म्हणजे काय? जीवांचा अभ्यास करणे. बायोलॉजीला आपण 3 भागामध्ये वाटतो. 3ही भाग तुम्हाला सांगितले, झुलॉजी, बॉटनी आणि मायक्रोबायोलॉजी. आता MPSCच्या सिलेबसमध्ये बायोलॉजी दिला आहे तुम्हाला सब्जेक्ट, मग हे 3ही घटक अभ्यासणे आवश्यक आहे. तर आपण सर्वप्रथम झुलॉजी सुरू करणार आहोत. ओके. मी परत म्हटलं फुकट राहील सर्व सिरीज यूट्यूबवर, पण डिपेंड ऑन युअर रिस्पॉन्स. तुम्ही जर रिस्पॉन्स दिलं तर मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण बायोलॉजी फुकट शिकवून देईन, जी MPSCच्या परीक्षेत येईल. म्हणजे सिंपल, तुम्हाला कुठेही दुसरा अभ्यास करायची गरज नाही. थोडा वेळ लागेल पण एकदम परफेक्ट काम होईल. मग आता बघा, आपण झुलॉजीचं पहिलं चॅप्टर, आता तसं म्हटलं तर हा चॅप्टर 2ही भागात येतो, झुलॉजीमध्ये पण आणि बॉटनीमध्ये पण. तर आपण एक ओव्हरऑल बघूया सेल.
मग सेल परत आपण बॉटनीमध्ये शिकणार नाही, मी तुम्हाला सेल इथंच शिकवून देईन. कुठे? झुलॉजी आणि बॉटनीचा एक कॉमन चॅप्टर ज्याचं नाव आहे सेल, ते आपण आता बघणार आहोत. ओके, चला तर बघूया आपण आता सेल. तुम्ही 8व्या वर्गापासून सेल शिकता, 8वी कुणी 7वी ते असेल CBSEला वगैरे, 8वी 9वी 10वी 11वी 12वी, त्या प्रत्येक पुस्तकामध्ये एक गोष्ट तुम्हाला कॉमन दिसेल सेलबद्दल. काय म्हटलं जाते? सेल इज अ बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ. म्हणजे काय की सेल जी आहे ती जीवनाचा एकक मानली जाते. म्हणजे सेल जर नसेल तर जीव नसणार आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक वाक्य समजेल की सर्व सजीव हे सेलपासून बनलेले आहेत. समजलं का काय म्हटलं मी? सर्व सजीव कशापासून बनलेले आहे? सेलपासून बनले आहे. कारण वाक्यच आहे ना, काय म्हटलं आहे? द बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ, त्याला आपण सेल म्हणतो. पण बेसिक फंडामेंटल युनिट सेललाच का बरं म्हटलं आहे? टिश्यूला का बरं नाही म्हटलं आहे? परत दुसऱ्या गोष्टीला कोणत्या एखाद्या का बरं नाही म्हटलं आहे? तर त्याचं आपण पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला समजा ते शिकायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सेलचे कार्य समजून घ्यावे लागते. पण आता कसं आहे, कोणतीही गोष्ट एकाएकीच आली का? नाही आली. मग त्याचा कुठे ना कुठं शोध लागला. इन्व्हेन्शन वेगळं, शोध वेगळं. ओके, हां. शोध लागला. सेलचा शोध कधी लागला? पण आता बघा, सेल खूप छोट्या छोट्या असतात, बरोबर आहे? सेल खूप छोट्या छोट्या असतात, त्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला सूक्ष्मदर्शक लागेल. म्हणजे सेलचा अभ्यास हा तेव्हापर्यंत पॉसिबल झाला नाही, किंवा सेल दिसलीच नाही आपल्याला कधीपर्यंत? जेव्हापर्यंत सूक्ष्मदर्शक बनलं नाही. मग प्रश्न पहिला, सूक्ष्मदर्शक बनवणारा कोण आहे, किंवा सूक्ष्मदर्शक पहिल्यांदा शोधलं कोण? तर बघा, मी नाव लिहिलं आहे, झॅकॅरियस डॅन्शन. याने 1590ला मायक्रोस्कोप बनवला. काय बनवला? मायक्रोस्कोप. मग प्रश्न जमला आपला एक, कोणता? मायक्रोस्कोप सर्वप्रथम बनवणारा व्यक्ती कोण आहे? 1590मध्ये झॅकॅरियस डॅन्सन यांनी बनवला. मग जसं जसं सूक्ष्मदर्शकावर अभ्यास सुरू झाला, परत चांगलं बनवण्यात आलं परत. मग सायंटिस्ट आले रॉबर्ट हुक नावाचे, आणि यांनी एक स्वतःचा सूक्ष्मदर्शक बनवला. आणि त्यांनी काय केलं की कॉरक नावाचा एक वनस्पती आहे, त्याच्या झाडाच्या सालीचा अभ्यास सुरू केला. सालीला त्या म्हणजे खाली पाहिलं, कोणाच्या? त्या सूक्ष्मदर्शकाच्या खाली पाहिलं. तर त्यांना असे घरासारखे स्ट्रक्चर दिसले. घरासारखे म्हणजे रूमसारखे, रूम नाही का, रूम आपले रूम, बरोबर आहे, रूमसारखे स्ट्रक्चर दिसले. आणि त्यांनी नाव दिलं सेल. ओके, 1665ला रॉबर्ट हुक यांनी काय केलं? सेलचा शोध लावला. झालं मग. ओके, लक्षात ठेवा, सेलचा शोध लावणारा व्यक्ती कोण म्हटलं तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे रॉबर्ट हुक. कोणत्या वर्षी लावला? 1665ला लावला. आता लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न आलेला आहे. हा परीक्षेत प्रश्न असा आला होता MPSCच्या की सर्वप्रथम सेल हा शब्द देणारा कोण व्यक्ती? तर तुम्हाला उत्तर मारायचे रॉबर्ट हुक. आता सेल या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. लॅटिन भाषेत सेल या शब्दाचा अर्थ होतो रूम, म्हणजे खोली. त्या रॉबर्ट हुकला खोल्यांसारखे स्ट्रक्चर दिसले आणि म्हणून त्यानं सेल नाव दिलं त्याला. समजली का गोष्ट? पण आता ही जी त्यानं सेल बघितली होती आपल्या मायक्रोस्कोपमध्ये, ती मृत होती, मेलेली सेल होती. मग मेलेली सेल झाला म्हणजे समजलं का? त्यांना पहिल्यांदा समजलं का सेल ही डेड आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याचं असं म्हणत झालं की सेल कशा मृत आहे. पण आता ही पूर्ण डिटेल मानता येईल का नाही? रॉबर्ट हुकने मृत पेशीचा शोध लावला. रॉबर्ट हुकला पेशी कशी दिसली? तर खोल्यांच्या स्ट्रक्चरसारखी. मग वर्ष येते 1674. लिवेनहॉकने सुद्धा एक मायक्रोस्कोप स्वतःचा बनवला आणि त्याने शुक्राणूंचा अभ्यास केला. त्याला आपण स्पर्म असे म्हणतो. परत वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल व्हायरस वगैरे. आता व्हायरस हा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॅटेगरीत येतो नाही येतो हा आपण नंतर बघणारच आहोत. खूप साऱ्या लोकांना व्हायरसबद्दल काहीच माहीत नाही आहे. इकडं कोरोना व्हायरस संपून गेला, ठीक आहे, संपून गेला म्हणजे आहे, पण तरी पण. सायंटिस्टचं नाव आहे लिवेनहॉक. यांनी काय केलं? ज्या जिवंत पेशी यांचा अभ्यास केला. म्हणजे सिंपल, जिवंत पेशीचा शोध लावणारा म्हटलं तर लिवेनहॉक आहे, आणि मृत पेशीचा शोध लावणारा म्हटलं तर रॉबर्ट हुक आहे. हुक आणि हॉक असं तुम्ही सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवू शकता. हुक म्हटलं तर मृत पेशीचा शोध लावणारा, वर्ष आहे 1665, आणि लिवेनहॉक म्हटलं तर जिवंत पेशीचा शोध लावणारा, आणि त्याला म्हणजे त्याचं वर्ष काय आहे? 1674. आणि दोघांनी स्वतःचेच मायक्रोस्कोप बनवले होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे किती हुशार आहे. म्हणजे मायक्रोस्कोप जर पाहिलं तर फिजिक्सचा पार्ट आहे आणि हे बायोलॉजीचं काम आहे सगळं, हे की नाही? समजा तुम्हाला फादर म्हटलं, फादर कशाचं? सेलचं. आता सेलचं जे सायंटिफिक नाव आहे त्याला सायटो म्हणतो आपण, ठीक आहे. सेलचं सायंटिफिक नाव असतं सायटो, हे लक्षात ठेवा. म्हणून सेलच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो? सायटोलॉजी. ओके, तर लक्षात ठेवा, फादर ऑफ सायटोलॉजी म्हटलं तर लक्षात ठेवायचं रॉबर्ट हुक आहे. कोण आहे? रॉबर्ट हुक. लक्षात ठेवा, सेलचं सायंटिफिक नाव सायटो, म्हणजे मग त्याच्या स्टडीला काय म्हणायचं? सायटोलॉजी. आणि सायटोलॉजीचे फादर कोण आहे? रॉबर्ट हुक आहे. एवढं कळलं का? सांगा बरं पटकन. तर ही झाली तुमच्या सेलची सुरुवात. तर चला बघूया. सेलमध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आहे ते
असा विचार करा की तुम्ही सेलच्या बाहेर उभे आहे आणि तुम्ही आता सेलच्या अंदर जाऊन राहिले, तर तुम्हाला कोणते कोणते लोक भेटतील ते आपण बघणार आहोत. तर जनरली, हा शब्द जनरली वापर, जनरली म्हणजे होऊ शकते मॅक्सिमम टाईम, की सेल जी आहे ती गोल साईजची असते, म्हणजे एक सर्कल शेपमध्ये असते. जनरली आम्ही जनरली म्हणतोय, असं नाही की सगळ्या सेल गोल असतील, असं नाही. जनरली सेल कशी असते, गोल असते. जो सर्वात बाहेरचा पार्ट मला दिसणार आहे, सर्वात बाहेरील पार्ट जो मला दिसणार आहे, त्या पार्टला म्हणतात सेल वॉल. काय म्हणतात? सेल वॉल. म्हणजे पहिला घटक तुमचा काय आहे? सेल वॉल. लक्षात ठेवा, पूर्ण पार्ट झालं पाहिजे, कुठेही गोष्ट लटकून राहायला नको. सर्वात पहिला पार्ट कोणता आहे? सेल आहे, सेल वॉल आहे. आता सेल वॉल म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, हा जो सेल वॉल आहे, सेल वॉल नावाचा जो घटक आहे, तो तुम्हाला प्राणी पेशीमध्ये आढळत नाही. तो कुठे आढळते? फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळते. मग आता याचं कारण आहे, सेल वॉल म्हणजे काय, की एक्स्ट्रा अशी एक सुरक्षा कवच आहे. कोणाला? प्लांट्सला. आता प्लांट्सला सुरक्षेची आवश्यकता का बरं आहे? तर याचं कारण हे आहे की आता जसं फॉर एक्झाम्पल आपली गोष्ट केली आहे, आपण सजीव आहोत ना, आपण सजीव, सॉरी प्लांट्स पण सजीव आहे, आपण ॲनिमल आहोत, बरोबर, प्राणी आहोत आपण. तर जसं मला मला ऊन लागले, मला थंडी लागली, ऊन लागल्यावर मी सावलीत जाईन, त्याच्यानंतर सावली लागल्यावर, जास्तच थंडी लागल्यावर मी कुठे जाईन? उन्हात जाईन. म्हणजे मी स्वतःला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला सक्षम हो. पण वनस्पतीचं तसं आहे का? वनस्पतीचा काय, जिएंगे तो उधरीच, मरेंगे तो उधरीच. म्हणजे याचा अर्थ असा की ऊन असो, पावसाळा असो, सगळ्या गोष्टीमध्ये वनस्पतीला एकाच ठिकाणी उभं राहायचं आहे. म्हणजे ऊन लागली तर सावलीत जाऊ शकत नाही आणि थंडी लागली तर उन्हात जाऊ शकत नाही. मग यासाठी एक वरची एक प्रोटेक्शन लेअर आहे त्यांना, त्या प्रोटेक्शन लेअरचं नाव आहे सेल वॉल. ओके, आता सेल वॉल बनते कशाची? सेल वॉल बनते सेल्युलोजची. मग सेल्युलोज काय आहे? एक कॉम्प्लेक्स शुगर असते. हे आपण शुगर वगैरेच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, सेल वॉलबद्दल तुम्हाला समजलं. सेल वॉल फक्त कुठे आढळेल? फक्त वनस्पती सेलमध्ये. प्राणी सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला सेल वॉल आढळणार नाही. सो सर्वप्रथम भेटणारा घटक सेलच्या कोण आहे? सेल वॉल आहे. ओके, मग आपण परत अंदर गेलो, नंतर आपल्याला परत एक अशी एक लेअर भेटली कसं एक प्रकारचे, ठीक आहे. आणि या लेअरचं नाव आहे सेल मेम्ब्रेन. काय नाव आहे? सेल मेम्ब्रेन. लक्षात ठेवा, सेल मेम्ब्रेन म्हणजे दुसरा घटक आपल्याला काय शिकायला पाहिजे? सेल मेम्ब्रेन. मी बघा काय करणार आहोत, हे आधी पहिले नाव पाठ करून घ्या, मग आपण सेपरेटली प्रत्येकाचं फंक्शन पाहणारच आहोत. ओके, आज फक्त नाव पाठ करून घ्या. जास्त लंबा लेक्चर करण्यापेक्षा काय करायचं, स्टेप बाय स्टेप घेऊ आपण. सर्व नावं आज पाठ करायचे, थोडे फंक्शन बघायचे आणि ओव्हरऑल डिटेलमध्ये आपण त्यांना परत शिकणार आहोत. ओके, चला. तर आता सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, याला म्हणतात प्रद्रव्य पटल मराठीमध्ये. आता जे MPSC मराठीतून करताय सेल प्रद्रव्य पटल. ओके, सेल वॉलला पेशी भित्तिका असं म्हणतात. आता हा सेल मेम्ब्रेन जो आहे ना, तो वनस्पती पेशीमध्ये पण आढळतो आणि प्राणी पेशीमध्ये सुद्धा आढळतो. मग बनला कशाच्या राहते? हा 3 गोष्टीपासून बनला राहतो. कोणते? प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. सर्वात जास्त काय राहते? हां, चला एक काम करून आपण सेपरेटच बघून टाकू. ओके, हां. सो सेल मेम्ब्रेन दुसरा घटक झाला. त्याच्यानंतर बघा, जनरली सेंटरमध्ये एक गोष्ट राहते, त्याचं नाव आहे न्यूक्लियस. सो तिसरा जो घटक आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियस. तिसरा घटक काय आहे तुमचा? न्यूक्लियस. न्यूक्लियसला मराठीत म्हणतो आपण केंद्रक. आता लक्षात ठेवा, हेड मास्टर ऑफ द सेल कोण आहे? न्यूक्लियस आहे. ब्रेन ऑफ द सेल कोण आहे? न्यूक्लियसच आहे. हे लक्षात ठेवा. तर एवढं समजलं तुम्हाला, काय अडचण नाही आता. ओके, त्याच्यानंतर बघा, न्यूक्लियस हा काय करतो? सर्व गोष्टींना कंट्रोल करतो. जेवढे सेल ऑर्गॅनल्स आहेत, सर्वच्या सर्व सेल ऑर्गॅनल्सला न्यूक्लियस कंट्रोल करतो. आता सेलमध्ये आता सिंपल कसं आहे की तुम्ही तुमच्या घरचे हेड आहात, तर तुम्ही सगळ्या गोष्टींना कंट्रोल कराल की नाही? तुमचा पोरगा किती वाजता घरी येऊन राहिला, तुमची मुलगी किती वाजता घरातून बाहेर जाऊन राहिली, हे सर्व तुम्ही डिसाईड करताय, हे की नाही? किती खर्च व्हायला पाहिजे, कोणाला किती पैसे द्यायचे, हे सर्व कंट्रोल कोण करता? तुम्ही करता. नाउ यू आर द हेड ऑफ युअर फॅमिली. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, या फॅमिलीचं हेड कोण आहे? न्यूक्लियस. म्हणजे सर्व जे परिवारचे सदस्य आहे यांना कंट्रोल करायचं काम कोणाचं आहे? न्यूक्लियसचं आहे. म्हणून याला हेडमास्टर सुद्धा म्हणतात. म्हणून याला काय म्हणतात? परत कंट्रोलर सुद्धा म्हणतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत न्यूक्लियसबद्दल. आणि परत आपण न्यूक्लियस डिटेलमध्ये बघूया, त्याच्यावेळी तुम्हाला समजेल. आता परत सांगतो, न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? परीक्षेत आलेला प्रश्न आहे. न्यूक्लियसचा शोध लावला रॉबर्ट ब्राउन यांनी. कोणत्या सायंटिस्टने लावला? रॉबर्ट ब्राउन. तर न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन. ठीक आहे, रॉबर्ट ब्राउन. बिलकुल सोपं आहे. आणि सेलचा शोध कोणी लावला होता? रॉबर्ट हुक यांनी. न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? रॉबर्ट ब्राउन यांनी. ओके, इथपर्यंत काही अडचण नाही कोणाला. तो त्याच्यानंतर आता परत बघूया. आता बघूया नेक्स्ट घटक आहे मायटोकॉन्ड्रिया. चौथा नंबरचा काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा, खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे हा, खूपच सुंदर कॅरेक्टर आहे. आणि लक्षात ठेवा, सेलला फंक्शनल युनिट ऑफ लाईफ का बरं म्हणतात? तर हे सर्व घटक जर तुम्हाला ओव्हरऑल फंक्शन समजले तर तुम्हाला हे समजेल की सेलला आपण फंक्शनल युनिट ऑफ लाईफ का बरं म्हणतो. सो मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? मायटोकॉन्ड्रियाला आपण ऊर्जाघर म्हणू शकतो. ऊर्जाघर.
आता बघा, प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ॲक्च्युली आपण जेवतो कशाला, आपण एनर्जी घेतो कशाला, पोटासाठी नाही म्हणायचं. आपण ऊर्जा किंवा आपण जे काही प्रोटीन, आपण कार्बोहायड्रेट जे सुद्धा काही खातो आपण, ते सर्व खातो सेलसाठी. म्हणजे ओव्हरऑल अन्न कुठं पोहोचणार आहे, सेलमध्ये पोहोचणार आहे. सो आता एक सजीव आहे, त्या सजीवाच्या बेसिक क्रिया कोणत्या कोणत्या, खाणे, त्याला पचवणे म्हणजे डायजेशन झालं, श्वास घेणे आणि परत समोरची प्रोसेस त्याला रेस्पिरेशन म्हणायचं, त्याच्यानंतर एक्सक्रिशन, ह्या काही कॉमन प्रोसेस आहे. सो जे सेल आहे, सेलमध्ये रेस्पिरेशन करण्याचं काम कोण करते, तर मायटोकॉन्ड्रिया करतो, लक्षात ठेवा. मायटोकॉन्ड्रियाबद्दल अजून सांगायचं झाल्यास, मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचा DNA असतो, हे लक्षात ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल न्यूक्लियसमध्ये DNA असतो ना, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा DNA असतो. सो त्यामुळे याला समजा म्हणजे मल्टिप्लाय व्हायचं आहे, मल्टिप्लाय म्हणजे डिव्हिजन व्हायचं आहे, वाढवायचे आहे स्वतःची पॉप्युलेशन, तो पॉप्युलेशन वाढवण्यासाठी न्यूक्लियसवर डिपेंड नसतो. सो लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया हा स्वतः DNA असलेला म्हणजे सिंपल सेल ऑर्गॅनल्स आहे. म्हणजे न्यूक्लियसवर याची डिपेंडन्सी तेवढी नाही आहे असं म्हणता येईल. ओके, त्याच्यानंतर आता बघा मायटोकॉन्ड्रिया आता डिटेलमध्ये बघू आपण नंतर. ओके, एवढं समजलं का तुम्हाला सांगा. त्याच्यानंतर बघा पाचवा जो घटक आहे त्याला आपण म्हणू एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लक्षात ठेवा. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, सोपंच आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन भागामध्ये डिवायडेड असतो. एक भाग असते रफ आणि एक भाग असते स्मूथ, लक्षात ठेवा. आता रफ भाग आहे ना, रफ, हे मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवणार, तर टेन्शन घेऊ नका. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक असतो रफ भाग आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक असतो स्मूथ भाग. आता रफ भाग हा कशामुळे रफ झाला आहे, तर हा झाला आहे रायबोझोममुळे. कशामुळे झाला आहे, रायबोझोम्समुळे, लक्षात ठेवा. सो सिंपल लक्षात ठेवा, एक नवीन घटक इथे परत तयार झाला ज्याचं नाव आहे रायबोझोम. तर रायबोझोमचं काम काय आहे, रायबोझोमचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस करणे म्हणजे बनवणे. सो सहावा घटक जो आहे त्याचं नाव आहे रायबोझोम. काय नाव आहे, रायबोझोम. आणि रायबोझोम काय करतो, प्रोटीन बनवतो. आता प्रोटीन बनवतो, स्वतः बनवतो ना, म्हणजे फॅक्टरी. सो प्रोटीन फॅक्टरी कोणाला म्हणायचं, रायबोझोमला म्हणायचं. मग रायबोझोम कुठं राहतो, तर रायबोझोम कुठं राहतो, रफ साईड ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या रफ साईडला कोण असतो, रायबोझोम असतो, लक्षात ठेवा. परत सांगतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचं रायबोझोम असतं, विचार करा, लक्षात ठेवा. मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचा DNA, मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचा रायबोझोम. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, म्हणजे इव्हॉल्युशनची थिअरी काय म्हणते की छोट्या जीवांपासून मोठ्या जीवांची निर्मिती झाली आहे. तर मायटोकॉन्ड्रियाला एक स्वतः एक सेपरेट जीवाचं म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, त्याला सेपरेट जीव मानलं जाते. का बरं, कारण की त्याच्याकडे स्वतःचा DNA आहे, स्वतःचा म्हणजे स्वतःचा रायबोझोम आहे आणि म्हणजे सिंपल तो स्वतःच एनर्जी बनवतो. सेलमधली 90% एनर्जी ही मायटोकॉन्ड्रियापासून बनते. मायटोकॉन्ड्रिया एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये बनवतो, तर स्टोअर करतो ATP. ठीक आहे, ATP ते आपण डिटेलमध्ये बघू जेव्हा मायटोकॉन्ड्रिया बघूच आपण. समजलं का, एवढी ओव्हरऑल माहिती ठेवा मायटोकॉन्ड्रियाबद्दल, परीक्षेत प्रश्न कसा येऊ शकतो. ओके, सो त्याच्यानंतर रायबोझोम समजलं. रायबोझोम काय करते, प्रोटीन बनवते, म्हणून रायबोझोमला काय म्हणायचं, प्रोटीन फॅक्टरी. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो स्मूथ साईड आहे याचं सुद्धा एक काम आहे, तो काय करतो, फॅट बनवतो. फॅट म्हणजे त्याला आपण लिपिड म्हणतो, मराठीमध्ये म्हणायचं झाल्यास वसा म्हणतात. वसा म्हणजे फॅट, फॅट म्हणजे चरबी. तुला खूप चरबी आलेली आहे म्हणते आजकाल, ठीक आहे. हां, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या स्मूथ साईडला काय असेल, चरबी बनते, लक्षात ठेवा. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या का, सांगा पटापट. सर्व पहिलं आपण काय शिकलो, सर्वात पहिलं आपण सेल वॉल शिकलो. सेल वॉल कुठे असते, फक्त वनस्पती पेशींमध्ये असते. एक एक्स्ट्रा सुरक्षा कवच कुठे असते, सेल वॉलला असते. परत डिटेल सांगतो सेल वॉलबद्दल बघा. सेल वॉलमध्ये कोणालाही समजा आतमध्ये जायचं आहे किंवा कोणालाही समजा आतमधून बाहेर यायचं आहे, तर सेल वॉलमध्ये परमिशनची आवश्यकता नसते. तू निघू शकते का, निघून जा, येऊ शकते का, येऊन जा. म्हणजे इथे परमिशनची आवश्यकता नाही आहे, म्हणून हा परमिएबल असा मानला जातो. परमिएबल म्हणजे परमिशनची काही गरज नाही आहे, चालला जा पटापट. पण सेल मेम्ब्रेन मात्र थोडा स्ट्रिक्ट आहे. सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये कोणीही जाऊ शकत नाही किंवा कोणीही त्याच्या आतमधून बाहेर येऊ शकत नाही. सो याला म्हणतो आपण सेमी परमिएबल. तर आपण हे डिटेलमध्ये शिकणार आहोत नंतरच. ओके, त्याच्यानंतर न्यूक्लियस सांगितलं जाते तुम्हाला, हेडमास्टर आहे, सर्वांचा कंट्रोल करतो. ब्रेन ऑफ द सेल म्हटलं जाते न्यूक्लियसला. शोध कोण लावला, रॉबर्ट ब्राउन यांनी लावलं. त्याच्यानंतर कोण आहे, ऊर्जाघर म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, परत एकदा ऐकून टाका व्हिडिओ. त्याच्यानंतर कोण आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन भागामध्ये डिवाइड असतो. एक असतो रफ साईड, एक असतो स्मूथ साईड. रफ साईडला कोण बसला असतो, रायबोझोम. स्मूथ साईडला कोण बसला असतो, स्मूथ साईडला म्हणजे स्मूथ साईडला काय बनते, फॅट बनते, फॅट. ओके, आणि रायबोझोम काय करते, प्रोटीन बनवते, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, प्रोटीन फॅक्टरी असं म्हणायचं. इथपर्यंत कळलं आहे का. चला आता सातवा घटक पाहूया. सातवा घटक आहे व्हॅक्युअल्स. काय आहे, व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्सला आपण म्हणतो रिक्तिका. व्हॅक्युअल्सला आपण काय म्हणतो, रिक्तिका. मराठीमध्ये काय म्हणायचं, रिक्तिका म्हणायचं. ठीक आहे, रिक्तिका. रिक्तिका म्हणजे काय, व्हॅक्युअल्स. सो व्हॅक्युअल्सचं काम काय आहे बघा.
आता सिंपल जर पुस्तकात वाचाल तर काय लिहिलं माहिती आहे का, व्हॅक्युअल्सचे फंक्शन ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करणे. आता ऑस्मॉटिक माहीत पाहिजे तुम्हाला काय आहे, तर सिंपल ओव्हरऑल लक्षात ठेवा, पाण्याची क्वांटिटी सेलमध्ये किती पाहिजे हे सर्व डिसाईड करणारा व्हॅक्युअल्स आहे, म्हणजे रिक्तिका आहे. मग म्हणजे सिंपल आता मला सांगा, तुम्ही समजा पाणी पिलं, ते पाणी पिता तुम्ही, ते पाणी पिल्यानंतर कुठं जातं, पोटात जातं. मग पोटापासून सिंपल ते सेल्सकडे चाललं जातं. तर सेलमधल्या कोणत्या भागामध्ये पाणी स्टोअर केला जातो, तो व्हॅक्युअल्समध्ये केला जातो. मग परत एक प्रश्न पडते, सर हा दोन्ही याच्यामध्ये आढळतो का, कुठे, ॲनिमल आणि प्लांट. येस, दोन्हीमध्ये आढळतो. आणि लक्षात ठेवा, प्राणी पेशीमधल्या रिक्तिकांचा साईज आणि वनस्पती पेशींच्या रिक्तिकांचा साईज यांच्यामध्ये फरक आहे. प्राणी पेशीमध्ये जो रिक्तिकांचा साईज आहे तो कमी आहे ॲज कम्पॅरेटिव्हली साईज ऑफ व्हॅक्युअल्स इन द प्लांट सेल. प्लांट सेलच्या रिक्तिकांचा साईज खूप मोठा असतो. याचे कारण आहे परत तेच की प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात तहान लागल्यावर, पण वनस्पतींचा तसं नाही आहे. वनस्पतींची काही गॅरंटी नसते की आता मला पाणी भेटणार आहे की नाही. त्याच्यामुळे जेवढं जास्त अमाऊंटमध्ये पाणी आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करू शकत असतील तर ते स्टोअर करायसाठी जास्त जागेची आवश्यकता आहे. म्हणून बघा, वनस्पतींमध्ये रिक्तिका खूप मोठ्या साईजच्या असतात, प्राणी पेशीमध्ये रिक्तिका खूप छोट्या साईजच्या असतात. इथपर्यंत काही अडचण आहे का सांगा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 8वा, आणि त्याचं नाव आहे लायसोझोम. काय नाव आहे, लायसोझोम. आता लायसोझोम म्हणजे काय, लायसोझोम खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ठीक आहे. आता लायसोझोम एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, कसं आता बघूया. लायसोझोम म्हणजे एक प्रकारचा पोलीस आहे. पोलीस, यू नो पोलीस म्हणजे सिंपल गोष्ट आहे की पोलिसाचं काम कोणतं असते, समजा एखादा व्यक्ती बरोबर काम करत नाही, किंवा गार्ड म्हणू शकता तुम्ही, किंवा सिंपल जो व्यक्ती असा वॉच ठेवतोय ना, वॉच एखादं, की कोणत्या गोष्टी काम करत आहे, कोणत्या गोष्टी काम नाही करत आहे. ज्या गोष्टी काम करत आहे त्यांना त्रास द्यायचा नाही, जे लोक ज्या गोष्टी काम नाही करत आहे त्यांच्याकडे लक्ष ठेवणे, त्यांच्याकडून काम करून घेणे, आणि नसतील करत तर त्यांना कामावरून काढून टाकणे. तर हे काम आहे लायसोझोमचं. आता कसं बघा, लायसोझोम हा कंट्रोलमध्ये असतो कोणाच्या, न्यूक्लियसच्या. तसे न्यूक्लियसच्या सर्वच लोक कंट्रोलमध्ये असतात. सो लायसोझोम सुद्धा न्यूक्लियसच्या कंट्रोलमध्ये असतो. आता समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हणजे म्हटलं की मायटोकॉन्ड्रिया सुद्धा काम करून नाही राहिला, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया म्हणते आता मी काही काम करत नाही, माझ्याच्यानं काही होत नाही, मी खूप जास्त त्रासलो, खूप थकलो, मी एनर्जी बनव. तर न्यूक्लियसला समजते गोष्ट की आपला जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो काही काम करून राहिला नाही आहे बरोबर. मग काय करते, तो ऑर्डर मारतो कोणाला लायसोझाईमला. कोणाला ऑर्डर मारतो, लायसोझाईमला. तर लायसोझाईमला मेसेज येतो की नाही बा, मायटोकॉन्ड्रिया तो वाला मायटोकॉन्ड्रिया पर्टिक्युलर काम करत नाही आहे. तर लायसोझोम पहिल्यांदा त्या मायटोकॉन्ड्रियाला वॉर्निंग देतो आणि त्याला म्हणतो की ए भाऊ काम कर रे पटकन, काम नसेल जमत तसं सांग. पण मायटोकॉन्ड्रिया आता झुकणार नाही आहे, पुष्पराज आहे तो, झुकणार नाही. तो काय म्हणते मी करतच नाही काम, तुला जे करायचं ते कर. तर लायसोझाईम काय करते माहिती आहे का, त्याच्याकडे एक एन्झाईम असते आणि त्या एन्झाईमचं नाव आहे हायड्रोलिटिक एन्झाईम. मराठीमध्ये म्हणतात जल अपघटक विकर म्हणजे एन्झाईम. सो लायसोझोमकडे कोणता म्हणजे एन्झाईम असते, हायड्रोलिटिक. कोणता एन्झाईम असते, हायड्रोलिटिक. सो त्या हायड्रोलिटिक एन्झाईममध्ये ही शक्ती असते की समजा तो एखाद्या गोष्टीवर पडला तर ती गोष्ट डिस्ट्रॉय होते, डिस्ट्रॉय म्हणण्यापेक्षा मृत्यू पावते, नष्ट होते. सो लक्षात ठेवा, लायसोझाईमचं काम कोणतं आहे की ज्या बिना कामाच्या गोष्टी सेलमध्ये आलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आता फंक्शन करू शकत नाही आहे. फॉर एक्झाम्पल काही मायटोकॉन्ड्रिया खराब झाले तर ते सेलमध्ये राहून खराब करतील परत सेलला. सो त्यांना नष्ट करायसाठी आपण कशाचं काम, म्हणजे लायसोझोम काय करते, हायड्रोलिटिक एन्झाईमचा उपयोग करतो. समजली का गोष्ट. परत आता समजा सेल खूपच डॅमेज झाली, आता काही होऊ शकत नाही सेलचं, आता म्हणजे सेल सर्वाईव्ह करू शकत नाही आहे. मग ते काय होईल, राहिला खराब म्हणजे पूर्ण बाकी सेलला खराब करेल. मग त्या गोष्टीपासून बचाव करण्यासाठी लायसोझोम हा स्वतःच्या प्राणाची आहुती देतो. लक्षात ठेवा, म्हणजे इथे हे गंदगी पसरली नाही पाहिजे यासाठी लायसोझोम काय करतो, स्वतःच फुटून जातो आणि पूर्ण हायड्रोलिटिक एन्झाईम पूर्ण सेलवर पसरतो आणि लक्षात ठेवा ती सेल पूर्णपणे नष्ट होते. समजलं, म्हणजे स्वतःच्या प्राणाची आहुती देतो, म्हणून याला सुसाइडल बॅग असं म्हणतात. कळलं का. सो सुसाइडल बॅग म्हणजे सुसाईड करणारा सुद्धा सेलमध्ये. लक्षात ठेवा, बघा किती मस्त स्ट्रक्चर आहे, गंदगी साफ करण्यापासून एनर्जी बनवण्यापर्यंत सर्वच गोष्टी आहे. एक परत इंटरेस्टिंग कॅरेक्टर राहिला 9व्या नंबरचा, त्याला आपण म्हणतो गॉल्गी बॉडीज, मराठीमध्ये गॉल्गी संकुल असं म्हणतात. सो नेक्स्ट कॅरेक्टर आहे गॉल्गी बॉडीज. सो गॉल्गी बॉडीजचं काम कोणतं माहिती आहे का, की म्हणजे सिंपल जसं आता एनर्जी प्रोटीन बनवली, कोण बनवली, रायबोझोमनं प्रोटीन बनवली. ती प्रोटीनची आवश्यकता कुठेतरी दुसऱ्या भागात आहे, तर ती ऊर्जा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम कोणाचं, गॉल्गी बॉडीजचं आहे. मग आता सिंपल याला म्हणतात पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. सो पोस्ट ऑफिस सेलचं कोणतं आहे, गॉल्गी बॉडीज आहे. लक्षात ठेवा. कळले का, खूप सोपं आहे, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. सो गॉल्गी बॉडीज म्हणजे काय आहे, पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. गॉल्गी बॉडीज म्हणजे काय आहे, पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. गॉल्गी बॉडीज
गॉल्गी, केमिलो गॉल्गी नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी याचा शोध लावला आणि त्यांच्या नावावरच याचं नाव देण्यात आलं गॉल्गी बॉडीज. आता जर फॉर एक्झाम्पल मी टीचर आहे, सो मला जास्त ऊर्जेची आवश्यकता कुठे आहे? डोक्यात आणि तोंडात. तोंडाचं नाही बोललं तर शिक्षक कोणत्या कामाच्या, आहे की नाही? आणि समजा एखादा रनिंग धावक आहे, सो धावकाला ऊर्जेची आवश्यकता कुठे जास्त? पायामध्ये. आता फॉर एक्झाम्पल असं असतं की प्रत्येक भागाची ऊर्जा ही एक प्रकारे कॉन्स्टंट असते. म्हणजे सिंपल बघा, ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आली नसते तर कसं झालं असतं बघा, मी असं थकलो असतो म्हणजे माझ्या तोंडातली ऊर्जा संपली असती, म्हणजे पण माझ्या इकडे बाकीच्या बॉडीत ऊर्जा आहे पण तोंडातली ऊर्जा संपली असती. आणि तोंडातली ऊर्जा संपली असती तर मग कसं मी बोललो असतो का नसतं बोललो, शिकवू शकलो नसतो. पण ज्या ठिकाणी ऊर्जा काही कामाची नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्या हाताचं तेवढं काही काम आहे का? नाही, तर मग इथली ऊर्जा तोंडामध्ये ट्रान्सफर झाली. कोणाद्वारे झाली? तर गॉल्गी बॉडीद्वारे झाली. म्हणून लक्षात ठेवा, वस्तूंना म्हणजे सिंपल जे सेलमधले ज्या गोष्टी आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम कोणाचं आहे? फक्त गॉल्गी बॉडीचं आहे. आणि म्हणून याला आपण पोस्ट ऑफिस असं म्हणतो. ओके, इथपर्यंत समजलं का? सांगा. टोटल 9 घटक आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहे. एकदम ओव्हरऑल पूर्ण सांगितलंय तुम्हाला मी. सो लक्षात ठेवा 9 घटक आता झाले. आता शेवटचे 2 घटक झाले की आपण आजचा क्लास संपवून टाकूया. सो त्याच्यानंतर बघा की या सेलच्या आतमध्ये लिक्विड आढळते, लिक्विड. आणि त्या लिक्विडचं नाव आहे सायटोप्लाझम. त्या लिक्विडचं नाव काय आहे? सायटोप्लाझम. इथं वॅक्युअलचं सिम्बॉल दिले नाही मी, हे घ्या वॅक्युअल्स. ओके, हां. सो आता बघा, हा जो एक जेली लाईक स्ट्रक्चर किंवा लिक्विड फ्लुइड म्हणा, तो फ्लुइड म्हणजे सायटोप्लाझम. म्हणजे 10व्या नंबरचं घटक काय आहे? सायटोप्लाझम. लक्षात ठेवा. सो 10व्या नंबरचं आहे सायटोप्लाझम. सायटो म्हणजे सेल, प्लाझम म्हणजे एक प्रकारे फ्लुइड म्हणू शकता. सो सेलच्या अंदर आढळणारं फ्लुइड त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. मग सायटोप्लाझम, आता बघा, फ्लुइड शिवाय काहीच होत नाही. लक्षात ठेवायचं, फ्लुइड नाही राहिलं तर गोष्टी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहतील कशा? या सर्व म्हणजे जेवढे न्यूट्रिएंट्स वगैरे सर्वच्या सर्व ह्या सायटोप्लाझममध्ये स्टोअर असतात. ओके, तर हा एक फ्लुइड असतो आणि कुठे आढळतो? सेलच्या आतमध्ये. परत न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा एक फ्लुइड असतो आणि तो 11व्या नंबरचे जो आपला घटक आहे तो आहे न्यूक्लिओप्लाझम. तो काय आहे? न्यूक्लिओप्लाझम. लक्षात ठेवा. सो न्यूक्लिओप्लाझम झालं. तर हे तुम्हाला टोटल 11 घटक तुम्हाला समजले पाहिजे. न्यूक्लिओप्लाझम म्हटलं तर कुठं राहील? न्यूक्लिओप्लाझम कुठं राहील? न्यूक्लियसच्या आतमध्ये. सायटोप्लाझम कुठं राहील? म्हणजे सिंपल सेलच्या आतमध्ये. तर हे सर्व तुम्हाला इथपर्यंत समजलं असं अपेक्षा आहे. आता बघा, शेवटची गोष्ट सांगतो बघा काय आहे की 12वा घटक सुद्धा येतो एक. आता कसं आहे ते बघा, सांगतो तुम्हाला. एकदम सोपं आहे. वैज्ञानिक फार जोरदार असतात, खूप म्हणजे एक्सपेरिमेंट करत असतात नेहमी. तर सर्व वैज्ञानिकांना एक प्रश्न पडलं मॅक्सिमम की बघा, म्हणजे सेलमधला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? व्हिडिओ पॉज करून कमेंट करा. तर खूप लोकांचे उत्तर आले असतील न्यूक्लियस. बरोबर आहे. तर मित्रांनो असं नाही आहे. काय करण्यात आलं बघा, सेलमधल्या एक एक घटकांना काढून म्हणजे बाहेर काढण्यात आलं आणि चेक करण्यात आलं की सेलवर काय प्रभाव पडेल. तर सर्वात, आता तुम्ही जसं विचार केला ना की न्यूक्लियस हा सर्वात महत्त्वाचा आहे, तर काय केलं? न्यूक्लियसला बाहेर काढलं. तर काय झालं की न्यूक्लियस काय करतो? सर्व लोकांना कंट्रोल करतो. तर जेव्हा न्यूक्लियस बाहेर पडलं तर तेव्हा सर्व लोक काम तर करत होते पण कंट्रोल्ड मॅनरमध्ये नाही. म्हणजे याला आपण सेल मेली असं म्हणणार आहोत का? नाही. म्हणजे यावरून असं सिद्ध झालं की भाई न्यूक्लियस हा सर्वात महत्त्वाचा ऑर्गन नाही राहू शकत, त्याच्याशिवाय सुद्धा सेल राहू शकते जिवंत. ओके, मग परत वेगळ्या वेगळ्या घटकांना बाहेर काढून चेक करण्यात आलं तर सेलवर काही विशेष प्रभाव पडला नाही, सेल काय मेली नाही. मग माहिती का काय केलं? मग काढलं या सायटोप्लाझमला बाहेर. आणि नंतर अशी गोष्ट लक्षात आली की न्यूक्लियस सोडून सर्वच मरण पावले. न्यूक्लियस सोडून सर्वच मरण पावले. म्हणजे सायटोप्लाझमला जसं बाहेर काढलं तर सेलमधले सर्व घटक मरण पावले फक्त न्यूक्लियस सोडून. मग याच्यावर तरी पण सेल मिली नाही ना, कारण की न्यूक्लियस जिवंत आहे अजूनपर्यंत. मग हा सुद्धा काही महत्त्वाचा घटक होऊ शकत नाही. मग काय करण्यात आलं? मग न्यूक्लियसमध्ये जो फ्लुइड आहे त्याला काढण्यात आलं, म्हणजे न्यूक्लिओप्लाझमला बाहेर काढण्यात आलं. आणि तेव्हा काय झालं की न्यूक्लियस मेला आणि बाकी सर्व जिवंत होते कारण की सायटोप्लाझम आहे त्यांच्याकडे. आणि शेवटच्या वेळी असं करण्यात आलं की न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. आणि तेव्हा तुम्हाला असं म्हणजे तेव्हा त्यांना असं आढळलं की सेल पूर्णपणे मृत पावलेली आहे. याच्यावरून काय समजतं आपल्याला की सेलमध्ये महत्त्वाचा घटक काय आहे की सेलला जगवते कोण? ते 2 फ्लुइड. कोणते कोणते? सेलच्या अंदर राहणारा सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसच्या अंदर राहणारा न्यूक्लिओप्लाझम. आणि या दोघांना एक नाव देण्यात आलं नवीन आणि त्याचं नाव आहे प्रोटोप्लाझम. काय नाव आहे? प्रोटोप्लाझम. आणि तेव्हापासून याला जीवद्रव्य असं म्हटलं जातं. जीवद्रव्य म्हणून लक्षात ठेवा की सजीव जिवंत आहे ह्या कशामुळे? तर ह्या प्रोटोप्लाझममुळे. ठीक, तर आता इथंच थांबून जाऊया.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, ही पूर्ण डिटेलमध्ये बघू. सेल वॉलला आपण डिटेलमध्ये बघू, सेल मेम्ब्रेनला आपण डिटेलमध्ये बघू, सर्व जे सेल ऑर्गॅनल्स आहेत त्यांना आपण डिटेलमध्ये बघू आणि हे सर्व झाल्यावर आपण मग पेशीचे सिद्धांत पाहूया. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि हा लेक्चर खूप लोकांना शेअर करा, कारण की बघा चांगली इन्फॉर्मेशन लोकांना पोहोचली पाहिजे. तुमचे जे छोटे लहान बहीण भाऊ हा व्हिडिओ पाहू शकतात, कारण की त्यांच्या सिलेबसमध्ये ह्या गोष्टी आहेत. काही सजेशन असतील तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की मी नवीन सुरुवात करतो यूट्यूबवर, तर मला तुमच्या सर्वांच्या सहकार्याची खूप जास्त आवश्यकता आहे. आणि आय होप चांगल्या गोष्टीसाठी खूप चांगले लोक समोर येतात हे मला माहिती आहे. सो मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल. म्हणजे तुम्ही बघा आणि दुसऱ्यांना दाखवा, हीच माझी तुम्हाला इथे विनंती आहे. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच बायोलॉजीचे लेक्चर तुम्हाला पाहिजेत तर कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण बायोलॉजी फुकट शिकवणार यूट्यूबवर. ठीक आहे, धन्यवाद.